स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहूया मिनी कॉइन पाउच, तोही शिल्लक राहिलेल्या कापडापासून कशा पद्धतीने शिवायचा। हा कॉइन पाउच तयार करण्यासाठी इथे आपल्याला फॅब्रिक लागणार आहे, एक कॅनव्हास पेपर आणि एक अस्तर। तर इथे मी फॅब्रिक घेतलेला आहे, त्याची उंची 5 इंच आणि रुंदी जी आहे ती 10 इंच इथे मी घेतलेली आहे। सर्वात आधी इथे आपल्याला मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला कॅनव्हास पेपर जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी एक चेन घेतलेली आहे, ती आपल्याला ओपन करायची आणि अशा पद्धतीने कॉइनच्या पाउचवरती उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने ही चेन जी आहे ती ओपन करून इथे ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर जिथे आपण चेन ठेवली त्याच्यावरती आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। आपण जी शिलाई करणार ती चेनच्या वरती चढणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित इथे आपली चेन जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही साईडला व्यवस्थित चेन जी आहे ती अटॅच करून घेतली। त्यानंतर त्याचं एक्स्ट्रा जी चेन होती ती कट करून घेतली। त्यानंतर सरळ भागावरती आपल्याला अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर तो भाग उलटा करायचा आहे आणि जिथे आपण चेन लावलेली शिलाई आहे त्याच्याच वरती आपल्याला इथे परत शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही साईडला परत शिलाई करून घेतली। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे फॅब्रिक जे आहे ते उलटं करायचं आहे, म्हणजे मेन फॅब्रिक वरच्या साईडला राहील आणि अस्तर जे आहे ते आतल्या साईडला राहील। त्यानंतर चेनच्या दोन्ही साईडला आपल्याला अशा पद्धतीने एक छोटीशी टिप देऊन घ्यायची आहे। इथे मी फॅब्रिकच्या चारही साईडला स्टिच करून घेतलं। त्यानंतर इथे आपल्याला जो रनर आहे म्हणजे आपली झिप जी आहे ती इथे अटॅच करून घ्यायची आहे। तर ती अटॅच करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ही चेन जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे। इथे आपली चेन जी आहे ती लावून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आतला भाग बाहेरच्या साईडला काढून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तरवाला भाग बाहेरच्या साईडने काढून घ्यायचा। त्यानंतर अशा पद्धतीने जी चेन आहे ती व्यवस्थित जोडून घ्यायची आणि एका साईडला शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी पाऊचच्या एका साईडला शिलाई करून घेतली। त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचाची एक पट्टी घ्यायची आहे, तिला अशा पद्धतीने फोल्ड करून जिथे आपण शिलाई दिली होती आणि जे फॅब्रिक विजिबल होत आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने ती पट्टी लावून घ्यायची आहे। अशी पट्टी लावल्यामुळे इथे फिनिशिंग छान येतं आणि जे धागे आहेत ते निघत नाही। इथे पाऊचची एका साईडला शिलाई करून झाली, त्यानंतर पट्टी जोडून झालेली आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला शिलाई करताना आपल्याला आता जिथे आपण फ्लॅट ठेवलं होतं इथे चेन जी आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे
आणि त्यानंतर इथे शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे स्टिच करून घेणार आहे ते। त्यानंतर मी एक लूप बनवला होता, तो अशा पद्धतीने इथे मी चेनच्या साईडला अटॅच करून घेते आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला इथे शिलाई करायची आहे। इथे मी दोन्ही साइडला फिनिशिंग पट्टी लावलेली आहे। आतल्या साइडने पाहू शकता की ती फिनिशिंगने छान दिसत आहे। त्यानंतर हा पाऊच आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। त्यासाठी चेन थोडी अशा पद्धतीने ओपन करायची आणि व्यवस्थित पाऊच पलटी करून त्याचे कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे आहेत। इथे आपला सुंदर असा वेस्ट फॅब्रिक पासून बेस्ट असा पाऊच रेडी झालेला आहे। तर हा पाऊच तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असेच नवीन हस्तकलेचे व्हिडिओ पाहायला मिळतील। थँक यू।